हा माझ्या नवीन चॅनलवर पहिला शॉर्ट आहे जो मी 3 दिवसापूर्वी अपलोड केला होता आणि सध्या त्याला 1,70,000 व्ह्यूज मिळाले आहेत. हा या चॅनलचा पहिला शॉर्ट आहे. हे जादू माझ्यासोबत कसं घडलं आणि ते जादू तुमच्यासोबत कसं घडेल हे जाणण्यासाठी चला या शॉर्टचे संपूर्ण ॲनालिटिक्स एक एक करून पाहू. जसं की तुम्ही पाहू शकता की हा शॉर्ट 3 दिवसापूर्वी अपलोड केला होता आणि मला जे धक्कादायक वाटलं ते म्हणजे या शॉर्टचे 78% व्ह्यूज हॅशटॅग पेजवरून आलेत आणि फीडवरून फक्त 90% व्ह्यूज आलेत. हे कसं शक्य तरी कसं आहे? माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं आहे, कारण सामान्यतः 80-90% व्ह्यूज फीड आणि यूट्यूबवरूनच येतात. पण इथे परिस्थिती वेगळी आहे, जी आपण थोड्या वेळात समजून घेऊ. तसेच तुम्ही पाहू शकता की या एका शॉर्टमधून किती सबस्क्रायबर आलेत. आता सुरुवातीपासून सुरू करूया. मी आधीच 10-15 ट्रेंडिंग निश्चित निवडले आहेत, जे आपण एक एक करून कव्हर करूया. त्यातील पहिला आहे मंकी ब्लॉगिंग. अशा व्हिडिओसाठी मी फिल्मोरा हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, जेणेकरून मी वॉटरमार्कशिवाय आणि हाय क्वालिटी इमेज टू व्हिडिओ सहज बनवू शकेन आणि माझे शॉर्ट्स व्हायरल करू शकेन. म्हणून मी प्ले स्टोअरमधून फिल्मोरा डाउनलोड करून सबस्क्रिप्शन घेतलं आणि हे असं इंटरफेस मिळालं, जिथे मोर टाईप करताच पहिला पर्याय AI व्हॉईस क्लोनिंग मिळतो, ज्याच्या मदतीने आपण कुठलेही व्हॉईस सहज क्लोन करू शकतो. दुसरं आहे AI बोट्स, ज्याने आपण कुठल्याही म्युझिकमध्ये बीट सेट करू शकतो. आणि तिसरं आहे इमेज टू व्हिडिओ, ज्यासाठी मी खास सायबा डाउनलोड केला होता. आणि याशिवाय तुम्ही AI कॅप्शन, टेक्स्ट टू इमेज आणि AI रिमूव्हर देखील वापरू शकता, जेणेकरून कोणताही इमेज व्हिडिओ ऑब्जेक्ट काढता येईल. तर पहिल्यांदा आपण इमेज टू व्हिडिओवर क्लिक करूया. आता प्लस आयकॉनवर टॅप करूया आणि आपल्याला जो इमेज व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा आहे तो निवडूया. मी आधीच ChatGPTला फ्रॉम देऊन एक फोटो जनरेटर केला होता. आता मी त्यातून ऑटो फ्रॉम काढून स्वतःचा फ्रॉम टाकतो, जेणेकरून आपला फोटो रिअलिस्टिक व्हिडिओमध्ये कन्वर्ट होईल आणि जास्त व्ह्यूज मिळतील. आता मी फ्रॉम टाकला आणि नॉर्मल मोडमधून ॲडव्हान्स मोडमध्ये जाऊन जनरेट केलं आणि काही सेकंदात आपल्याला AI रिॲलिटिक्स 4K ब्लॉग तयार झाला, जो आपण इथून सेव्ह करूया. आता एक छोटासा स्पॉइलर देतो की मी इतक्या डिटेलमध्ये सर्व समजावतोय, कारण जे शॉर्ट्स मी तयार करतोय त्यापैकीच एखाद्या शॉर्टवर सर्वाधिक व्ह्यूज येणार आहेत. म्हणून आता मी सगळे इमेजेस तयार केले होते ते एक एक करून व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली. जसं की पहिला इमेज निवडला, फ्रॉम टाकला, ॲडव्हान्स मोड ऑन केला आणि जनरेट केलं आणि शेवटी आपले सगळे फोटो व्हिडिओमध्ये कन्वर्ट झाले. आता न्यू प्रोजेक्टवर टॅप करून सर्व व्हिडिओ निवडूया. स्केलवर टॅप करून 9:16 शॉर्ट व्हिडिओचे रेशो निवडूया आणि फ्रेम रेट फुल स्क्रीन सेट करूया. नंतर ऑडिओवर जाऊन एक्स्ट्रा ऑडिओ करूया आणि यासाठी आपण AI व्हॉईस लेवल ॲप वापरला होता, तो निवडून त्यानुसार व्हिडिओ ॲडजस्ट करूया. नंतर कस्टमाइज वॉटरमार्कवर जाऊन तो काढून टाका आणि एक्सपोर्ट करा. आता शेवटच्या स्टेपमध्ये AI कॅप्शन देखील ॲड करूया. जे व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केला तो निवडून इंग्रजी भाषा सिलेक्ट करा. AI पॅकेजिंगमध्ये तुम्ही कॅप्शनसह इमोजी ॲड करू शकता. दुसरं म्हणजे स्क्रीन झूम इन आउट करू शकता. तिसरं म्हणजे स्मार्ट ट्रिगर्स ॲड करू शकता. आता हे तिन्ही ऑप्शन बंद करून सेव्हवर क्लिक करा आणि ॲड कॅप्शनवर टॅप करा. काही मिनिटात आपले 8 कॅप्शन तयार झालेत. आता त्यात डबल टॅप करून स्पेलिंग मिस्टेक सुधारूया. टेम्पलेट्स जॅममध्ये जाऊन कोणताही टेम्पलेट निवडा. हे सगळे केल्यावर एक्सपोर्ट करा आणि बघा आपला मंकी वीडियो तयार है। ऐसा वीडियो बन के तैयार हो चुका है। दोस्तों मैं हूं मंकी व्लॉगर और जैसा कि आप देख सकते हैं मैं आ चुका हूं WWE में और मेरे पीछे जबरदस्त 2 बंदर फाइट कर रहे हैं और जैसा कि आप देख सकते हैं यहाँ इंसान भी भरपूर फाइट कर रहे हैं। अब चलिए हम भी चलते हैं, देखते हैं कि कौन माई का लाल हमसे पंगा लेगा। है कोई मर्द? ओ अच्छा, तो ये ब्लॉगर हमसे लड़ने आया है। पकड़ लो भाई। गाली भैया, मेरा मुंह गाली कर गई, मेरी जबान टूट गई। आता मी 4.35 वाजता व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये टायटल आणि बरेच हॅशटॅग आहेत। पहिले 24 तासाचे रिझल्ट काही होते, पण हे लक्षात ठेवाच, कारण भविष्यात 451 या शॉर्ट्सचे रिझल्ट सर्वांना हैराण करू शकतात। आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया, ज्यामध्ये आपण आपल्या शॉर्ट्सच्या टायटलवर आणि हॅशटॅग लावणार आहोत। पाहूया आपल्याला काय रिझल्ट्स मिळतात। आता दुसरा ट्रेंड आहे AI स्टोरीज, ज्या कोणत्याही प्रकारच्या असू शकतात, जसे की वृद्ध महिला, कबूतर, गाय यांच्याशी संबंधित गोष्टी। आता मी आधीच एक स्टोरी ChatGPT मधून जनरेट केली होती। चला तर ती फिल्मोरामधून टेक्स्ट व्हिडिओमध्ये कन्वर्ट करूया, कारण आपण फिल्मोराला पैसे दिले आहेत। आता इथून फिल्मोरा AI ते टेक्स्ट व्हिडिओवर टॅप करून एक स्पेस रेशो 9:60 निवडा। मग म्युझिकमधून पियानो निवडूया आणि इथं व्हॉईस ओव्हर पर्याय सुद्धा आहे, पण मोर व्हॉईसवर टॅप करून मी त्यामधून एक चांगला व्हॉईस निवडला आणि काही अर्धवट टेक्स्ट व्हिडिओ तयार केले।
जे पूर्ण रिॲलिटिक्स AI अकाउंट नव्हते, पण मी त्यांना इमेज व्हिडिओसह कव्हर केले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजता टायटलऐवजी त्यावर काही हॅशटॅग अपलोड केले. पुढील 24 तासात तुम्ही पाहू शकता त्यावर 5,000पेक्षा अधिक व्ह्यूज आले, ज्याच्या टायटलवर मी फक्त हॅशटॅग लावले होते आणि तुम्ही पाहू शकता की त्यावर 100पेक्षा जास्त लाईक्ससुद्धा आले आहेत. आणि इतके नाही, त्या शॉर्ट्सवर 90 सबस्क्रायबरसुद्धा आले, पाहू शकता. पण तरी हे सर्वात कमी व्ह्यूज असलेले आहेत. मी आधी सांगितलं होतं की जोपर्यंत माझा शॉर्ट पूर्णपणे डिलीट होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तर आता आपण तिसऱ्या पद्धती पूर्ण SEO पुढचा शॉर्ट्स अपलोड करूया, कारण अजूनपर्यंत मला काही खास रिझल्ट मिळाले नाहीत. कदाचित असं केल्याने अधिक व्ह्यूज मिळतील. आता मी तिसऱ्या शॉर्ट एक ट्रेंडिंग म्युझिक टाकलं, मग मी एक परफेक्ट टायटल आणि काही हॅशटॅग इथून लावले आणि नो इट्स मेड फॉर किड्स हे निवडलं. त्यानंतर मी ते अनलिस्टेड ठेवून अपलोड केलं, जेणेकरून आपण त्याचा SEO योग्यरित्या करू शकू. आणि मग मी व्हाईटी स्टुडिओमध्ये आलो. इथून पुन्हा त्यावर डिस्क्रिप्शन आणि टेक्स्ट ॲड केलं आणि मी ती 4:30 वाजता शेड्यूल केलं आणि त्याचे 24 तास रिझल्ट असा आहे. आता आपण चौथी पद्धत दुसऱ्या चॅनलवर लागू करूया, ज्यामध्ये मला एक शॉर्ट्स एडिट करायला 3 ते 4 तास लागले आणि मी तो असाच टायटल आणि न लावता साधा अपलोड केला, फक्त एक प्रयोग म्हणून, ज्याचे 24 तास रिझल्ट असे काय होते. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने शॉर्ट्स अपलोड केले त्याचे रिझल्ट असे काय होते. ज्या शॉर्ट्सवर मी छोटा टायटल आणि बरेच हॅशटॅग लावले होते त्याला 2,500 व्ह्यूज मिळाले. ज्या शॉर्ट्सवर मी फक्त हॅशटॅग लावले होते, टायटल नाही, त्याला 5,000 व्ह्यूज मिळाले. आणि जो शॉर्ट्स मी SEO सह अपलोड केला होता दुर्दैवाने त्याला 0 व्ह्यूज मिळाले. आणि आत्ताच जो शॉर्ट्स मी टायटल शिवाय अपलोड केला होता त्याला 1.2 हजार व्ह्यूज मिळाले. मी शक्यतो प्रत्येक पद्धत वापरून पाहिली, पण काहीच काम करत नव्हतं. आणि आता मला वाटतं की तुमचा पहिला शॉर्ट्स व्हायरल होणं जवळपास आवश्यक आहे, पण माझा एक नियम आहे, मी माझे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबत नाही. त्यामुळे मी हे प्रयोग थांबवला नाही. म्हणून मी पुन्हा फिल्मोरामधून काही इमेज टू व्हिडिओ जनरेट करून त्याचे एडिटिंग सुरू केले आणि मग मी